आम्ही दोघंही प्रशासनाच्या निदर्शनात संजय आणत असतो त्यांच्या गाडीजी चुका या कुठे आहेत. सभागृहातले एक अनुभवी नगरसेवक म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. हे खरं तर आम्ही 100%. स्वतः बातमी वाचली होती की उपमहापौर पदाकरता कुठला चेहरा असावा, तर संजय गाडींचा चेहरा पूर्ण पुढे करण्यात आला, कारण आपल्याला अनुभव आहे. असं असताना असं उत्तर तुम्ही कसं देऊ शकता? याचा अर्थ आणि अनुभव अधिकारी आहे. तुमच्या ताब्यात नाहीत, हे कबूल करा ना तुम्ही. विचार 100% अधिकारी माजलेले तुमचं ऐकत अधिकारी नाहीत. माजलेले आहेत. अजूनही अधिकारी, प्रशासकीय अधिकारी हे प्रशासकीय कालावधीतून बाहेर पडले नाहीत. आणि हा जाब मी एक शिवसैनिक म्हणून विचारला, उपमहापौर म्हणून देखील नाही, या मुंबई शहराचा नागरिक, मुंबईकर म्हणून, एक शिवसैनिक म्हणून आयुक्तांना विचारला. मग अधिकारी हे करतायत तुमची काय? नैतिक जबाबदारी आहे. हा? करतायत काय अधिकारी? स्पेशल सेल अधिकारी मिळावं, ना- बिल्डिंग प्रपोजल एक तर- मिळावं, चांगले वॉर्ड मिळावे म्हणून काय बदल्यांसाठी लॉबिंग करतायत का? त्यापुरताच अधिकारी आहेत. 100% विलाजी, आपण जे आरोप करताय हा प्रत्येक मुंबईकरांचा आरोप आहे आणि माझाही आहे. मी जरी उपमहापौर असलो तरी मला या मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही दिला आणि त्यांची काळजी आहे मलाही. आणि हे काम आयुक्तांचं होतं. आयुक्तांना 15 दिवस अगोदर मी पत्र दिल्याच्या नंतर त्यांनी का त्याच्यावरती कारवाई केली नाही, हा जाब मी त्यांना जाऊन स्वतः विचारला. संजय आणि त्यांना गाडीजी, म्हटलं, मग आपण आणि महापौर काय करत होतात? दौऱ्याला माझ्यासोबत दौरा करत असताना आम्हाला सोबत घेतलं नाही, विश्वासात घेतलं नाही, ही भांडणं तुम्ही करत बसलात का? विशालजी मेन होल जाऊन उघडण्याचं काम महापौर आणि उपमहापौर करत नाही, ती अधिकारी करतात, हे आपल्यालाही माहिती असायला पाऊस पाहिजे. उशिरा झाला ना, आपणही ज्येष्ठ- पाऊस उशिरा झाला ना संजय गाडीजी. पाऊस, तुम्हाला वेळ मिळाला होता ना कामं पूर्ण करण्यासाठी. 100% आम्हाला काम मिळालं म्हणजे आम्ही प्रशासनाच्या माध्यमातूनही करून घेत असतो. आणि आम्ही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणतो. हे निदर्शनास आणून दिल्याच्या नंतरही जर प्रशासनाचे अधिकारी करत नसतील तर त्याला दोषी प्रशासकीय अधिकारी आहेत साहेब. तुम्हाला राग प्रत्येक येत नाही या नगरसेवक- गोष्टीचा? प्रत्येक 100% राग आला मला. म्हणून तर मी त्या ठिकाणी आयुक्तांना जाऊन आम्ही सर्व नगरसेवकांनी सह्यांचं पत्र देऊन त्यांना त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बरं, अखिल चित्रने विचारतो. अखिल चित्र, हे उत्तर पटतं का उपमहापौरांचं तुम्हाला? बघा, मी हा प्रश्न तुम्हालाही विचारतोय. हेच एक काळी तुमच्यावरती रखवालदार म्हणून लक्ष ठेवून होते, तुम्ही सत्तेत होता. घटना तुमच्या कालावधीत पण घडलेल्या आहेत आणि त्या थांबलेल्या नाहीयेत. ही पहिली वेळ नाहीये की माणूस मॅनहोल मध्ये जाऊन त्याचा जीव गेला किंवा झाड पडलं म्हणून माणसाचा जीव गेला. मुळीच हे पटत नाहीये आणि आपल्या प्रश्नाचं मी थेट उत्तर देतो. विषय असा आहे की आपण आता आपल्या चर्चेदरम्यान जे घाडी साहेबांबरोबर आपण केलं, आपण हे बोलला की आपण दौऱ्याला फिरत होता, ते फक्त कोणाला बोलवलं मान अपमानासाठी फिरत होता का? महापौर मॅडम आता गेल्या आठवड्यात जेव्हा मुंबईत फिरत होत्या तेव्हा एक बीएमसीचा कर्मचारी त्यांच्या समोर मॅनहोल मध्ये पडला. त्याच्यानंतर देखील त्यांनी मीडियाला बाईट देताना काय सांगितलं की पाऊस पडतोय, पावसाचा आनंद घ्या, मुंबईकरांनी पावसाचा आनंद घ्या. ठीक आहे, आनंद घेऊ आम्ही, परंतु तुम्ही तिकडे ते मॅनहोल मध्ये कर्मचारी पडत असताना त्याच्यानंतर तुम्ही काय तजवीज केली मुंबईमध्ये? आजही मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, आज पण मी तुमच्या चॅनलला जेव्हा फोनो दिला तेव्हा पण हे म्हटलं होतं की आपला एक कॅमेरामॅन पाठवा मुंबई पश्चिम उपनगरात. आत्ताही मॅनहोल उघडे आहेत. आत्ताही मॅनहोलवर जेव्हा महापौरांसमोर असा प्रकार घडतो तेव्हा देखील महापौरांनी सिरियसनेस घेतलं नाही त्या गोष्टीचं. काल आपण हाऊस मध्ये पाहिलं, अमित चाटम त्या विषयावरती बोलत होते, पोटतिडकीने बोलत होते. 4 वर्ष म्हणे ऍडमिनिस्ट्रेटर होता, तर ऍडमिनिस्ट्रेटर कोणाचं होतं? ऍडमिनिस्ट्रेटर कोणाच्या अंडर येतं? आता हे अश्विनी भिडे मॅडम बद्दल उपमहापौरजी म्हणत आहेत, तर त्यांची नियुक्ती कोणी केली आहे? माझा तोच कोणाच्या प्रश्न आहे. मर्जीचे आहेत? मग त्याचं उत्तर कोण देणार? आपण असे हातबल होऊन हात वर करून कसं चालणार? तेव्हा कसं आपण पोटतिडकीने भांडत होता की मला का नाही महापौर बोलवत, मला का नाही पाणीला एकत्र नेत? मग 2-2 ठिकाणी पाणी करून तुम्ही काय केलं? हा प्रश्न मुंबईकर जनतेसमोर आहे. याचं उत्तर द्या ना. जर चांगलं झालं असतं ना, सगळं जर साफसफाई चांगली झाली असती, सगळीकडे सगळं नीट झालं असतं, तर ह्यांनी मात्र प्रशासनाला नाही दिलं असतं. तेव्हा सगळं श्रेय स्वतःकडे घेतलं असतं की आम्ही कशी पाणी गेली 1.5-2 महिना, बघा आम्ही कसं सगळं साफ केलं, बघा कशा प्रकारे मुंबईमध्ये काही प्रकार घडला नाही. सफाईची पाण्या करण्याचा विषय वेगळा आहे, अखिलेशजी म्हणताय तो. आणि आता हा मॅनहोल्स उघडं राहणं हा वेगळा प्रकार आहे. नाले आज सफाई पाऊसही देखील झाली पडला नाहीये, नव्हता. काही झाली नाहीये. नाले सफाईचं पण जे काय ना पोस्टमॉर्टम, ते ऑलरेडी विविध पक्षाच्या नेत्यांनी तिथे जाऊन त्यांच्या स्वतःच्या फेसबुक लाईव्ह वर देखील दाखवलेलं आहे. नाले सफाई नाही झालेली आहे गाडीची.
आपण असं आपल्या कर्तव्यापासून लांब जाऊन चालणार नाही. मला मान्य आहे की भाजप तुम्हाला एवढं काय घेत नाही सोबत, भाजप तुमचं ऐकत नाही, भाजपनी नेमलेलं प्रशासन तुमचं ऐकत नाही, पण ह्याच्यासाठी तुम्ही मुंबईकर जनतेला का वेठीस धरताय? बरं, या चर्चेमध्ये मी आता विनोद वाघ यांना देखील सहभागी करून घेतोय. विनोद वाघजी, जेव्हा प्रशासक नव्हता त्यापूर्वीच्या सत्तेत असताना, म्हणजे त्यापूर्वी खरं आपल्यालाही बहुमत मिळालेलं होतं, तेव्हा मात्र अगदी मोठी शेकी मिरवत तुम्ही रखवालदारची भूमिका घेतली. आज तुम्ही सत्तेत आहात. आज सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्य माणसाची तुम्हाला काही पडलं नाहीये का? माणसं मॅलहोलमध्ये पडतायत, झाड पडून एका 10 वर्षाचा पोराचा जीव जातो, याला जबाबदार कोण? याला जबाबदार खुद्द आता घाडींनी हे आयुक्तांना धरलंय, पण तुम्ही जबाबदार आहात याला. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि तो एक अपघात आहे, परंतु असा अपघात घडता कामा नये. जसं तुम्ही झाडाचा उल्लेख केला, ते तर अत्यंत दुर्दैवी हे घटना होती. अपघात शाळेतली नाहीत, मुलं हे होते. सापळेत, हे सापळे आणि- होते. विनोद वाघजी लक्षात घ्या, हे सापळेत. विशालजी, पराकोटीचा विशालजी, निष्काळजीपणा आता- करून एक ठेकेदार विशालजी- त्या ठिकाणी मॅनहोल उघडं ठेवतो. विशालजी, जर नियम नाहीत का? ज्याच्या चुकीमुळं ही घटना घडली, त्याच्यावर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई होईल. आणि या ठिकाणी उपमहापौर अधिकारी महापौरांनी सांगितलं ठेकेदारांवरती की- लक्ष ठेवण्याचं काम कोणाचं आहे? हो, आतापर्यंत तुम्ही जे म्हणतात ही सगळी घाणच साफ करणं चालू आहे. आतापर्यंत जे ठेकेदार पोहोचले, जे पावसाळा ठेकेदारांना उशिरा त्यांनी आला, लाडावून पाऊस ठेवलं, ते पाऊस सगळं- उशिरा आला, सगळं- तुम्हाला सगळं वेळ स्वच्छता होता, अभियानाच्या ठिकाणी मी राबवतोय. वेळ आणि होता. दुसरी गोष्ट, चेंबूरच्या घटनेमध्ये बिल्डिंगच्या माणसाने तक्रार दिलेली होती, झाड वाकलंय, ते केव्हाही पडू शकतं, अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही. अधिकाऱ्यांकडनं काम करून घेण्याची जबाबदारी कोणाची? 100% त्या ठिकाणी प्रशासनाची आहे. प्रशासन म्हणून त्या ठिकाणी आमचे महापौर असतील, आमचे महायुतीचे उपमहापौर असतील, यांची सगळ्यांची जबाबदारी आहे. बरं, आणि यांनी एक साधं उत्तर, जी कामं पावसाळ्याच्या अगोदर करायला पाहिजे होती, झाडं कापण्याची किंवा झाडाच्या ज्या काही वाढीव फांद्या त्या कापण्याची, ती आत्ता पावसाळ्यात का केली जातात? ज्या झाडाचं त्यांनी स्ट्रक्चर ऑडिट केलेलं होतं, त्या झाडाचं, आणि हे झाड त्यांच्या आता महापौरांनी त्या दिवशी आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं सगळं त्यांनी, की याबाबत ते माहिती घेतायत की नेमकं याच्यात कोण दोषी आहे. जर त्याची तक्रार आलेली होती तर त्या तक्रारीवर कारवाई का नाही झाली, आणि त्याच वेळेस त्या तक्रारीची दखल का नाही घेतली, अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं विधान त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मी सांगितलं ना की घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अशी घटना घडता कामा नये. शेवटी या विषयात राजकारण न करता अशी घटना पुढे घडू नये. मी राजकारण यासाठीच आपण आणतच सगळ्यांनी नाही. प्रयत्न केला पाहिजे. विनोदजी, माझं असं ही म्हणणं आहे, घटना- तक्रार जुनी होती, अशा अनेक तक्रारी महापालिकेच्या दप्तरी आहेत, वॉर्डमध्ये आहेत, अधिकाऱ्यांकडे, पण अधिकारी लक्ष देत नाहीत. हे वास्तव आहे. मी अनिल गलगलींना विचारतो, आरटीआय कार्यकर्ते हो, म्हणून आता या मी ते संदर्भातली, सांगतो. नाही, आता- अनिल गलगलींना आता विचारतो ना संजय आपण. गांधी साहेबांनी तेच सांगितलं. आपण हा सूर्य हा जयदरित करूया. अनिल गलगली, तुमच्याकडे काय आकडेवारी हो? हा निर्ढावलेपणा अधिकाऱ्यांमध्ये कुठून येतो? तक्रारी येतात, लक्ष दिलं जात नाही, कारवाई होत नाही. खरं पाहिलं तर प्रशासकीय राज्य असल्यापासून आतापर्यंत ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांची मनमानी वाढलेली आहे, सामान्य नागरिकांना तर उत्तर देणं दूर. आता जसा उपमहापौर संजय घाडी यांच्या तक्रारीला सुद्धा त्यांनी केल्याची टोपली दाखवलेली आहे, त्याच्यापेक्षा जास्त का असू शकतं? खरं पाहिलं तर ही जी घटना झालेली आहे ही फार दुर्दैवी आहे. 2023 मध्ये जेव्हा 24 जून 2023ला शिवाजीनगरमध्ये रामकृष्ण दास आणि सुधीर दास यांचा मृत्यू झाला, तेव्हा सुद्धा उपाययोजना करण्याचं ठरवलं होतं. 2024 मध्ये 8 ऑगस्ट 2024ला शिंपोलीमध्ये सुनील वाकोड्याचा मृत्यू झाला. हे मी तुम्हाला मागील 2-3 वर्षांची आकडेवारी सांगत आहे. खरं पाहिलं तर हे मेनहॉल असतात, याची नीटपणे साफसफाई होत नाही. आणि खरं पाहिलं तर प्रत्येक वॉर्ड लेवलला जो मेंटेनन्स विभाग असतो, त्यांचा ड्रेनेज विभाग असतो, त्याचे काम आहे. जेव्हा सामान्य नागरिक तक्रारी करतात तर सामान्य नागरिकांच्या तक्रारीला केल्याची टोपली दाखवली जाते. प्रत्येक वेळी नगरसेवकांकडे जावा, त्यांच्याकडे तक्रार करा, हे जे एक प्रकारचं जे एक स्टँडर्ड उत्तर सुरू आहे, त्यामुळे एक नागरिक सुद्धा कुठेतरी यासाठी पुढे येत नाही. आणि या बाबतीमध्ये आपण पाहिलं की हे मेनहॉल उघडे होते, तिथे ती जाळी लावली नाही, तर यासाठी त्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून चालणार नाही. खरं पाहिलं त्याची चौकशी करावी. मी तुम्हाला सांगतोय तुमच्या माध्यमातून, 2023-24ला सुद्धा अशीच इन्क्वायरी झाली. चौकशीचं पुढे काय झालं, त्याचा अहवाल कुठे आहे, काय कारवाई केली, याची कुठलीही माहिती ना महापौरांनी लोकांना दिली, ना नगरसेवकांनी दिली, ना स्वतः आयुक्त देत आहेत. खरं पाहिलं तर तुम्ही हे नागरिकांना ऍज ए टिकीट घेण्याची जी पद्धत सुरू आहे, त्यामुळे मुंबईमध्ये जे नागरिक तक्रारी करतात त्या तक्रारीला उत्तर देत नाहीत. आणि आता स्वतः नगरसेवक सुद्धा आता हतप्रभ झालेले आहेत. तुम्ही सभागृहाचं कामकाज पाहिलं
तर तिथे ज्या पद्धतीने नगरसेवक आपली बाजू मांडतात हम्म. म्हणजे कुठेतरी नागरिकांना तर उत्तर देत नाहीत, नगरसेवकांना सुद्धा किंमत दिली जात नाही. त्यामुळे संपूर्ण हे प्रशासन आहे म्हणजे इव्हन महापौर उपमहापौर सुद्धा का? निश्चितपणे, कारण परवा महापौरांच्या समोर तो मुकादम पडला तर काय केलं पुढे तुम्ही? किती तुम्ही याची चौकशी केली? स्वतः मुकादम महापौरांच्या व्हिजिटच्या दौरान तो त्या ड्रेनेजमध्ये पडला. तर कुठेतरी या बाबतीमध्ये प्रशासनाने सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. बिलकुल. अखिल,